वेलकम बॅक. मी सोना टेस्टी फूड या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण स्पायसी मसाला कॉर्न बनवणार आहोत आणि एकदम घरच्याच पदार्थांनी बनवणार आहोत. हे मसाला कॉर्न तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही खाऊ शकता आणि हे खायलाही खूप छान लागतात. चला तर आता याची रेसिपी जाणून घेऊया. सर्वात आधी मसाला कॉर्न बनवण्यासाठी मी 2 वाट्या इतके कॉर्न घेतलेले आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा पातेले इतके पाणी घेतलेले आहे. हे पाणी गरम करून घेऊयात. गॅस ऑन करायचा आहे आणि पाणी थोडेसे गरम होऊ द्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता पाणी थोडेसे गरम झालेले आहे. यामध्ये कॉर्न टाकून घ्यायचे आहे. दोन्हीही वाट्यांमधले कॉर्न टाकून घेतलेले आहेत. हे थोडेसे उकळू द्यायचे आहे आणि मग नंतर लगेचच हळदी पावडर टाकून घ्यायची आहे. याला छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. याला 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे. पाच मिनिट झालेले आहेत. कॉर्न शिजले की नाही ते चेक करून घेऊयात. चमचामध्ये मी थोडेसे कॉर्न घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की कॉर्न चांगल्या प्रकारे शिजलेले नाही, तर याला पुन्हा 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊयात. फ्लेम हायस्ट ठेवायची आहे. 3 मिनिट झालेले आहे. पुन्हा कॉर्न चेक करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता की कॉर्न इझिली फुटलेले आहेत, तर कॉर्न शिजून तयार झालेले आहेत. कॉर्नमधील पाणी काढून टाकायचे आहे. त्यासाठी मी इथे एक चाळणी वापरलेली आहे. कॉर्न व्यवस्थित ओतायचे आहेत, कारण हाताला वाफ लागू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक ओतायचे आहेत. सगळे कॉर्न ओतून झालेले आहेत. पाणीही सेपरेट झालेले आहे. सर्व कॉर्न मी या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. यामध्ये 1 चमचा इतके मी लाल तिखट घालत आहे. तुम्हाला जर कमी तिखट हवे असेल तर तुम्ही कमी घालू शकता. चवीसाठी थोडेसे मीठ ॲड करत आहे. हे सर्व छान मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे चाट मसालाही वापरू शकता, पण मी घरगुती पदार्थांनी बनवत आहे, त्यामुळे मी वापरलेला नाहीये. सर्व लाल तिखट आणि मीठ छान प्रकारे मिक्स झालेले आहे. यामध्ये मी अर्धा लिंबू घालत आहे. हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपले चटपटीत असे मसाला कॉर्न तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही नक्की आवडेल. अशा चटपटीत आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.